पालकमंत्री जरी नसले तरी हे IPS IAS अधिकारी बसवून ठेवले, एकाच्यासाठी बसवले, पगार खाण्यासाठी फक्त. त्याच्यामुळे ही परिस्थिती फार वाईट आहे आणि काही दिवसात ही अराजकता माजल नाशकामध्ये अशा प्रकारची. त्यांना ते पुजल्याशिवाय त्या पालकमंत्र्यांना भेटता येत नाही, म्हणजे कुंभमंत्रीला भेटता येत नाही. ही एकदम शोकांतिका आहे. आमदाराला सांगितलं, बिचारे फोन करतात, पण त्या आमदाराचं कोणताच अधिकारी हा ऐकत नाही. मला असं वाटतं की या शहराचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस भाऊंनी, अजितदादांनी किंवा एकनाथ शिंदेंनी या तिघांपैकी कुणी एकानेही घ्यावं. भाजपाने याच्या अगोदर हे कधीच झालेलं नाही का नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे यांच्या अंतर्गत वादामुळे का नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्री नसल्यामुळे नाशिकच्या सर्वच गोष्टी आडू राहिल्या. कारण की पालकमंत्रीपद भेटण्यासाठी जी फाईट चालू आहे ते ॲक्च्युली पालकमंत्रीपद भेटण्यासाठी नाही आहे, तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मलाही खाण्यासाठी आहे. आणि जे जण म्हणत आहे आम्हाला पालकमंत्रीच करा, जे वरती भांडण चालू आहे, त्यांना ॲक्च्युली या शहराचे प्रश्नही माहिती नाही, इथे काय परिस्थिती चालू आहे ती माहिती नाही. हे यांच्या भारी गाड्यांमध्ये, मागड्या गाड्यांमध्ये जाता, यांच्या पोटाचं पाणी हालत नाही. पण इथं टू व्हीलरवर जाणारे शाळेतले पोरं, सायकलवर जाणारे लोक हे ॲक्सिडेंट होऊन मरू राहिले. अवजड वाहनं या शहरामध्ये सर्रास फिरत आहे आणि त्याच्यावरती कुठलाही वचक नाही, ना पोलिसांचा आहे, ना महापालिकेचा आहे, ना कलेक्टरांचा आहे. आणि उरला विषय पालकमंत्र्यांचा, तर पालकमंत्री आहेत की मलई मंत्री आहेत आणि त्याच्यासाठी हे भांडण चाललं आहे हे तर आजपर्यंत कोणाला कळलंच नसेल. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इतक्या दिवसानंतरही पालकमंत्री देते नाही. झेंडावंदन करण्यासाठी तुम्ही वेगळी लिस्ट बनवता, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला स्थान देता. तुम्ही कुंभमेळा मंत्री म्हणून त्या व्यक्तीला स्थान देता. मग एक पालकमंत्री नेमण्यासाठी तुमचं चाललं काय एवढं? काय अडचण येते तुम्हाला? आणि नसेलच करायचं तर आम्हाला असं आहे, आमच्या दत्तक बापांनी उघड्यावर सोडलं जे, तर मग हे सगळे कॅन्सल करून टाका. कोणीच नको आम्हाला लोकप्रतिनिधी. कशाला पाहिजे हे लोक? पैसे घ्यायला? एक रस्ता असा नाही नाशिक शहरामध्ये का ज्याच्यावरती चिखल आणि माती नाही. रस्ता तर नाहीच आहे, पण खड्डे चिखलाने आणि मातीने बुजवून राहिले. आणि चिखला मातीचे पैसे एवढले जातात कुठं? टेंडर निघतं कोटीचे. आणि हे कोण खातं आहे? महापालिका आयुक्त कोणाला भेटते नाही, सामान्य माणसाला अजिबात भेटते नाही. तुम्ही एक ट्राय घेऊन बघा. सामान्य माणसांना सोडा, या शहरामध्ये काही लोक माजी महापौर राहून गेलेले, त्यांनासुद्धा भेटते नाही. ज्यावेळेस लोक निवेदन द्यायला जातात ना, त्यांची वेळ घेऊन जातात आणि ते पळून जातात. अशी परिस्थिती नाशकात. आणि पालकमंत्र्यावरनं फक्त भांडू राहिलो आपण. पालकमंत्री जरी नसले तरी हे IPS IAS अधिकारी बसवून ठेवले, एकाच्यासाठी बसवले, पगार खाण्यासाठी फक्त. त्याच्यामुळे ही परिस्थिती फार वाईट आहे आणि काही दिवसात ही अराजकता माजल नाशकामध्ये अशा प्रकारची. अतिशय भयानक परिस्थिती नाशिकची. नाशिक आणि रायगड हे 2 जिल्हे पालकमंत्री म्हणून सोडून दिलेले. आता वास्तविक पाहता 9 महिन्याआधी या महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने खूप भरभरून मतदान करून निवडून दिलेले आहे. तरी पण ह्या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री नाही म्हणजे यांच्यात सामंजस्य नाही, हे तर पहिले सिद्ध होतं. नंतर नाशिक शहराची तर इतकी वाईट परिस्थिती आहे की तुम्ही प्रत्येक म्हणजे महानगरपालिकेचा एक पण अधिकाऱ्यावर कोणत्या सत्ताधारी पक्षाचा आमदाराचं कंट्रोल नाही, कोणीच कोणाचं ऐकत नाही. त्यातल्या त्यात पालकमंत्री नसल्यामुळे नाशिकच्या जनता दरबार तो सोडा, पण त्या कुंभमंत्री म्हणतात की कुंभमंत्री दिलेला आहे, त्या कुंभमंत्र्याला भेटायचं असेल तर काही मोजके 4-5 चेहरे त्यांना ते पुजल्याशिवाय त्या पालकमंत्र्यांना भेटता येत नाही, म्हणजे कुंभमंत्रीला भेटता येत नाही. ही एकदम शोकांतिका आहे. आमदाराला सांगितलं, बिचारे फोन करतात, पण त्या आमदाराचं कोणताच अधिकारी हा ऐकत नाही. नाशिक शहरात इतिहासात असंच कधी झालेलं नाही आहे की इतके खड्डे पडलेले त्याच्यात त्यांना काही घेणं नाही. त्यांचं फक्त माल गोळा करायचे कामं चाललेले आहे. म्हणजे आता तर अशी परिस्थिती झाली आहे, आपल्या टॅक्स रुपी पैसा हा जवळजवळ 100 रुपयाचं काम असेल तर त्यातले 40 ते 50 रुपये हे टॅक्स रुपी पैसा हे खातात, असं बाहेर दबक्या आवाजात चर्चा आहे. अतिशय वाईट, अतिशय बोगस प्रकार आहे. आता तुम्हाला सांगतो, आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतो, तर लोक भाजपच्या लोकांना, सत्ताधारी लोकांना सांगण्याच्या ऐवजी आम्हाला सांगता की म्हणतात तुमच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे ही एकदमच डेंजर परिस्थिती आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद लवकरात लवकर देणे गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं आहे, पालकमंत्री हा प्रॉपर नाशिकचाच द्यायला पाहिजे. बाहेरचा दिल्यामुळे त्यांना कदाचित 5 जिल्हे सांभाळावं लागतात का 10 जिल्हे सांभाळावं लागतात, कधी साहेब त्यांना बाहेर पण पाठवतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे, ॲज अ सिटिझन म्हणून पालकमंत्री हा नाशिकचाच द्यायला पाहिजे. आणि जो माणूस इझिली अवेलेबल असेल जनतेला, तर त्या माणसाला पालकमंत्री पद द्यायला पाहिजे.
सर्वात मोठ्या अडचणी ज्या येत आहेत त्या अशा आहेत की नवीन DPDCचे कामं रखडलेले आहेत, मंजुऱ्या रखडलेल्या आहेत, सह्या रखडलेल्या आहेत, भरघोस निधी परत जायच्या वाटेवर आज गेलेला आहे आणि वेगवेगळ्या जे विविध समस्या आहेत लोकांच्या ह्या सुटत नाही. आमदार असू द्या, खासदार असू दे, छोटीशी महापालिकेचा कुंभमेळा मंत्री जरी गिरीश भाऊंकडे दिलेलं आहे, पण जे आज बाकीचं नियोजन करायला गोष्टी पाहिजे त्या कुठं होत नाही आहे. तरी हे सर्व पालकमंत्रीचं रखडलेल्या प्रश्नावर बघता मला असं वाटतं की या शहराचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस भाऊंनी, अजितदादांनी किंवा एकनाथ शिंदेंनी या तिघांपैकी कुणी एकानेही घ्यावं, पण घेऊन पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटला पाहिजे. कारण खूप समस्या म्हणजे नवीन कामांच्या असेल रखडलेल्या आहेत. गुन्हेगारांचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आहे, त्यांच्यावर कारवाईचे प्रस्ताव जात आहेत. तर CP साहेब काम करत आहे, पण वरतून पालकमंत्री म्हणून कोणीतरी तर पाहिजे या जिल्ह्याला पालक. जसं आपण म्हणतो प्रथम नागरिक, प्रथम महापौर, तसं प्रथम व्यक्ती या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांपैकी कोणीतरी एक तरी या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभावं, जेणेकरून या जिल्ह्याचा रखडलेला विकासाचा जो गाडा आहे, जो कुंभमेळ्याच्या तोंडावर, तो पुढे सरकेल व नक्कीच जो कुंभमेळा येणार आहे तो व्यवस्थितरित्या पार पडेल. नाशिककरांची प्रतिक्रिया काय आहे हे विचारण्यापेक्षा जर कधी आपण बाहेर गेलो तर अनेक असे भाग आहेत की ज्यामध्ये एवढा पाणी पाऊस असून धरण आपलं भरलेलं असून नाशिक जिल्ह्यात पाणी प्रश्न हा ऐरणीवर आहे. खूप लोकांना पाण्यात वाचून वणवण करायला लागते आणि महापालिकेत गेल्या असता अधिकाऱ्यांना जा विचारला, अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही. पालकमंत्री नाशिकला नाही, यांच्या अंतर्गत वादामुळं पालकमंत्री नाही. भाजपाने याच्या अगोदर हे कधीच झालेलं नाही का नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे यांच्या अंतर्गत वादामुळे का नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे. आणि फडणवीस बाईट देतात, काहीतरी सांगतात का बाबा आम्ही कुंभमंत्री केलेलं आहे गिरीश महाजनांना. कुंभमंत्री करून काय फायदा ना. नाशिकमध्ये जर कधी पालकमंत्रीच नाही आहे तर तुम्ही कुंभमंत्री कसं काय नेमू शकतात. आणि जर कधी भरपूर असे प्रश्न आहे, खड्डे आहे, आज एक रस्ता असा नाही का ज्या रस्त्यामध्ये रस्त्यात खड्डा नाही आहे. आता नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अशी झालेली आहे का रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते, हेच लोकांना कळणं मुश्किल झालेलं आहे. आणि नागरिकांचा प्रचंड रोष ह्या BJP सरकारवर आहे. नागरिक प्रचंड नाराज आहेत आणि भरपूर असे ॲक्सिडेंट होत आहे खड्ड्यांमुळे. भरपूर शालेय विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे, शाळकरी मुलं ह्या सर्व गोष्टींना सामोरे जात आहेत. तर ह्या सर्व गोष्टींवर एक पालकमंत्री असणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं.